a very important for CET, NEET and JEE exam. That's why today is let us start the work, power and energy. We know all of you already study in the 10th class. It's a simple ninth standard and 10th standard. What is the work, power and energy? And this work done in the form of always in energy. Okay. Work is the SI unit of what is the formula? Force into displacement. Okay, force into displacement. The SI unit of force is Newton and the displacement SI unit is meter, Newton meter. This is the power and this is the energy. These are all things is discussed about this 11th standard topic. This is a new syllabus for this for a very important for the CET, NEET and JEE exam. So this asking in NEET exam one questions depends on the work, power and energy. So let's start the work, power and energy. Okay. Now what is meant by work? What is work? तर वर्क म्हणजे काय आपल्याला माहित आहे की वर्क म्हणजे काय की आपण जनरली जेवढे काही फिजिक्समध्ये जेवढे काही क्वांटिटी आहेत जे की आपल्यासोबत ते रिलेटेड आहेत काय मग ते फंडामेंटल क्वांटिटी असतील किंवा फिजिकल डिराइव्ड क्वांटिटी असतील ते एकमेकांसोबत रिलेटेड आहेत. मग तसंच आपल्या फंडामेंटल क्वांटिटी जनरली आपण तीन जनरली प्रत्येक वेळेस डायमेन्शन क्वांटिटीमध्ये घेतो मास लेंथ टाइम करेक्ट. मग आता आपल्याला जसं ते आपल्याला काही फिजिकल क्वांटिटी असतील किंवा फंडामेंटल क्वांटिटी असतील तसंच आपल्याला काही रिलेटेड विथ जे फिजिकल क्वांटिटी असतील ते वर्क, पॉवर अँड एनर्जी ते आपल्याला ऑलरेडी माहित आहे. फक्त एवढंच आपल्याला की वर्क मग त्याच्यामध्ये नेचर ऑफ वर्क डन काय आपण याला वर्क म्हणजे ज्याचा अर्थ आपण याला वर्क डन म्हणतो. मग आता वर्क डन कशामुळे होतं ते आता आपल्याला डिस्कस करायचं आहे. करेक्ट. वर्क, व्हॉट इज अ वर्क? वर्क इज सेड टू बी force is applied on object and actually it moves some distance in the direction of applied force. It's called as work done. Okay. आता वर्क डन म्हणजे काय? सिंपल मध्ये वर्क इज डन बाय द फोर्स इज अप्लाइड ऑन ऑब्जेक्ट अँड ऍक्च्युअली इट मूव्स सम डिस्टन्स इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स. ठीक आहे. मग आता वर्क डन म्हणजे काय? एक वर्क डन म्हणजे एक फोर्स आहे. म्हणजे याचा अर्थ फॉर एक्झाम्पल या डायग्राम वरून तुम्हाला वर्क डन म्हणजे काय तुम्हाला डिस्क्राइब करता येते. इथं एक ऑब्जेक्ट आहे, इथं म्हणजे हे एक ऑब्जेक्ट आहे लक्षात. इथं फोर्सचं डायरेक्शन दिलेलं आहे. समजा फॉर एक्झाम्पल की आता वर्क डन म्हणजे काय याच्यावरती जर समजा तुम्ही फोर्स अप्लाय केला करेक्ट. मग हा फोर्स अप्लाय केल्यानंतर फॉर एक्झाम्पल असं कन्सिडर करा हा एखादा ऑब्जेक्ट आहे इथं आपण सबस्टिट्यूट केलेला आहे. या याच्यावरती फोर्स अप्लाय करा. मग आता फोर्स अप्लाय केल्यानंतर काय होतं पहा फोर्स इज अप्लाइड ऑन ऑब्जेक्ट म्हणजे या ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय केलेला आहे करेक्ट. अँड ऍक्च्युअली इट मूव्स सम डिस्टन्स म्हणजे फोर्स अप्लाय केल्यानंतर हा जो ऑब्जेक्ट आहे इथून सम डिस्टन्स वरती तो मूव्ह व्हायला पाहिजे. कोणत्या डायरेक्शनला? इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स. हे तीन वर्ड्स खूप इम्पॉर्टंट आहे. वर्क इज डन, वर्क इज सेड टू बी डन बाय द फोर्स इज अप्लाइड ऑन ऑब्जेक्ट. पण कसं असायला पाहिजे? ऍक्च्युअली इट मूव्स सम डिस्टन्स मीन्स डिस्प्लेसमेंट इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स. करेक्ट. इथं ऑब्जेक्ट रेस्ट मध्ये आहे, वर्क डन झालेलं नाही. आता वर्क डन कधी म्हणतो? आता समजा फॉर एक्झाम्पल एखादा ऑब्जेक्ट रेस्ट मध्ये आहे त्याच्यावरती फोर्सच अप्लाय केला नाही. मग फोर्स जर आपण अप्लाय केला नाही तो कसं मग फोर्स अप्लाय केला नाही याचा अर्थ तो डिस्प्लेसमेंट होणार नाही म्हणजे वन पोझिशन टू अनदर पोझिशनला जाणार नाही तोपर्यंत आपण त्याला वर्क डन म्हणता येणार नाही. मग आता वर्क डन म्हणजे काय? एखादा ऑब्जेक्ट रेस्ट मध्ये फोर्स अप्लाय करा मग तिथं काय सांगतं ऍक्च्युअली इट मूव्स सम डिस्टन्स परत तो ट्रॅव्हल झाला पाहिजे. तो सम डिस्टन्स म्हणजे इथं यस असेल किंवा एक्स घ्या करेक्ट. पण ते तुमचा डिस्टन्स दरवेळेस कॉन्स्टंट राहत नाही, प्रत्येक वेळेस चेंज होतं. मग ते डिपेंड करतं. मग डिस्प्लेसमेंट कोणावर डिपेंड आहे? फोर्सवरती. तुम्ही जितकं जास्त फोर्स अप्लाय करा तितकं तुमचा डिस्टन्स तो ऑब्जेक्टचा वन प्लेस टू अनदर प्लेस पर्यंत ते ट्रान्सफर होत जातं म्हणजे ते कॅरी होत जातं. सम डिस्टन्स इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स.
आता अप्लाइड इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड फोर्स म्हणजे या डायरेक्शनला फोर्स अप्लाय केल्यानंतर याच डायरेक्शन मध्ये त्याचा फोर्स काय होत जातं अप्लाय केल्यामुळे तेव्हा आपल्याला वर्क डन म्हणता येते. आता फॉर एक्झाम्पल आता हा ऑब्जेक्ट इथं रेस्ट मध्ये आहे, फोर्स अप्लाय केला नाही, मग फोर्स अप्लाय केला नाही याचा अर्थ वर्क डन काय असणार इथं वर्क डन इज इक्वल टू 0. आलं लक्षात. आता फॉर एक्झाम्पल वर्क डन कधी 0 होणार when there is no displacement or no distance of the object from mean position, correct? Then the force of this object F is equal to 0 in the applied force. म्हणजे त्या अप्लाइड फोर्सच्या ठिकाणी आपण फोर्सच अप्लाय केला नाही त्या ऑब्जेक्ट वरती, म्हणजे डिस्प्लेसमेंट झालं नाही. when there is no displacement in the direction of applied force, म्हणजे अप्लाइड फोर्सच्या डायरेक्शन मध्ये आपण फोर्सच अप्लाय केला नाही, म्हणजे डायरेक्शन हा फोर्सचा डायरेक्शन आहे. मग त्याच्यावरती समजा डिस्प्लेसमेंट झालं नाही पार्टिकल इथंच आहे, इथं ठेवलेलं आहे करेक्ट, पण इथं ठेवल्यामुळे काय होतं डिस्प्लेसमेंट नाही, म्हणजे याचा अर्थ हेन्स वर्क डन इज 0. What is the simple definition of work done? Work is said to be done by the force is applied on the object. त्या ऑब्जेक्ट वरती फोर्स अप्लाय करायला पाहिजे. मग ऍक्च्युली इट मूव्स सम डिस्टन्स इन द डायरेक्शन, म्हणजे त्या एका डिस्टन्स पासून दुसऱ्या डिस्टन्स पर्यंत तो ट्रॅव्हल झाला पाहिजे, तरच आपल्याला तेव्हा काय म्हणता येतं वर्क डन म्हणता येतं. आता फॉर एक्झाम्पल डिस्प्लेसमेंट झाला नाही, फोर्स अप्लाइड केला बट डिस्प्लेसमेंट झालं नाही, याचा अर्थ वर्क डन काय येतं मग 0. And this is a simple definition of work done. Okay, how to find this formula? Listen, is a change in work done. Work done is equal to, आता आपलं वर्क डनचं फॉर्म्युला कसं फाइंड करतो, याच्यावरती काय अप्लाइड करतो याच्यावरती या ऑब्जेक्ट वरती फोर्स, करेक्ट. ओके, this is a direction of this is an angle between F and this is a displacement, correct. म्हणजे हे थीटा कोणामधला आहे एफ आणि डिस्प्लेसमेंट मधला. मग इथे तुमचा अजून एक क्वांटिटी आहे इथं एस कॉस थीटा, करेक्ट. दिस इज अ फॉर्म्युला. वर्क डन इज इक्वल टू फोर्स, एस मीन्स डिस्प्लेसमेंट, कॉस थीटा, थीटा इज एंगल बिटवीन फोर्स एंड दिस इज अ डिस्प्लेसमेंट, करेक्ट. बट वी नो दिस ऑब्जेक्ट गोज फ्रॉम one place to another place in the rectilinear path, correct, एका डायरेक्शनला. मग इथे काय थीटा, इफ थीटा इज इक्वल टू 0 डिग्री होईल ना, कारण एकाच लाईन मध्ये वर्क डन इज इक्वल टू एफ इंटू एस. व्हाट इज कॉस 0 व्हॅल्यू, कॉस 0 इज इक्वल टू 1. देयरफॉर चेंज इन वर्क डन इज इक्वल टू एफ डॉट एस. दिस आर स्केलर प्रोडक्ट, करेक्ट. आता हे स्केलर प्रोडक्ट आहे, म्हणजे याचा अर्थ डॉट प्रोडक्ट मध्ये आहे. स्केलर प्रोडक्ट इज ऑल्सो कॉल्ड एज एफ वेक्टर डॉट एस वेक्टर, कारण का तिथं तुमचं कॉस थीटा इज इक्वल टू 0 डिग्री इफ कंडिशनल, मग तिथं कॉस 0 ची व्हॅल्यू काय 1 आहे तर, करेक्ट. मग वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. दिस इज जनरल फॉर्म्युला ऑफ दिस वर्क डन. ओके, व्हाट इज द वर्क डन? Work is said to be done by the force is applied on object. Actually, it moves some distance in the direction of applied force. Direction of applied force मध्ये some distance मध्ये ट्रॅव्हल व्हायला झालं पाहिजे, पण ते कधी पॉसिबल आहे त्या ऑब्जेक्ट वरती काय अप्लाय करायला पाहिजे फोर्स. समजा फोर्स अप्लाइड केला, डिस्प्लेसमेंट त्या पार्टिकलचा एका पोझिशन पासून दुसऱ्या पोझिशन पर्यंत गेला नाही, मग तेव्हा आपल्याला काय बोलता येईल वर्क डन इज इक्वल टू 0. So this is a simple formula. This work done is equal to force applied केला त्याचा angle s displacement cos theta. Okay, theta is angle between force and displacement. If theta is equal to 0, that is cos 0 is equal to 1. That's why work done is equal to force into displacement. This is a general thing of this work done, correct. Now what is the SI unit of this work done? And listen, let's see. Work done is equal to force into displacement, correct. What is the force formula? Mass into acceleration into displacement, correct. SI unit आणि आपल्याला याच्या या फॉर्म्युल्यावर आपल्याला SI युनिट काढते तर डायमेन्शन. आता फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल सर इथं मास कुठे आहे, तो ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्टचा मास
मग जेव्हा आपण फोर्स अप्लाइड करतो मग तेव्हा त्या ऍक्सेलरेशन मध्ये येतं व्हेलॉसिटी मध्ये वन प्लेस टू अनदर प्लेस. मग ते किती डिस्टन्स कव्हर्ड पाथ केला म्हणजे तो त्याला काय म्हणतो आपण डिस्प्लेसमेंट म्हणतो. मग आता ही मासचं एसआय युनिट काय सांगा किलोग्राम. व्हॉट इज द एसआय युनिट ऑफ ऍक्सेलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर अँड दिस इज डिस्प्लेसमेंट दिस इज द मीटर. therefore kilogram meter into meter square divided by second square. correct. is a work done. किलोग्राम मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर ह्या ही क्वांटिटी याचं एसआय युनिट. पण याच क्वांटिटीला वर्क डन म्हणजे काय याचा अर्थ वर्क डनचं एसआय म्हणजे एसआय युनिट काय त्याचं जूल. मग आता एक्झाम मध्ये सीईटीच्या एक्झाम मध्ये विचारते की जूलचा क्वांटिटी काय. ओके जूल म्हणजे याचा अर्थ काय किलोग्राम मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे एका 1 जूलला एवढा आपण म्हणतो किलोग्राम मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे या एवढ्या क्वांटिटीला किलोग्राम मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर इज कॉल्ड एज अ जूल क्वांटिटी. म्हणजे एवढ्या याला जूल क्वांटिटी मध्ये. मग या एसआय युनिटवरून आपल्याला डायमेन्शन काढायचं आहे किलोग्राम मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. काय तर मग डायमेन्शन MLT. ओके. मग आता डायमेन्शन कसं फाइंड आउट डिराइव्ह करतो जो क्वांटिटी एसआय युनिट जे आहे त्या फिजिकल क्वांटिटी सोबत त्याचा पॉवर कन्सिडर करा तिथं राईट करा. ठीक आहे. इथे किलोग्राम आहे किलोग्रामची क्वांटिटी फिजिकल क्वांटिटी काय मास पॉवर काय आहे 1 करेक्ट. मीटर स्क्वेअर इथं काय लिहू L2. इथं काय सेकंड स्क्वेअर. आता हा डिनॉमिनेटर मध्ये आहे पॉवर 2 न्यूमरेटर मध्ये गेल्यानंतर दिस इज -2. दिस इज डायमेन्शन ऑफ दिस वर्क डन. दिस इज अ सिंपल थिंग अबाउट दिस वर्क डन. इफ आता वर्क डन कधी झिरो राहील when there is no displacement in the direction of applied force. म्हणजे त्या अप्लाइड फोर्स केल्यानंतर ऑब्जेक्टला जर डिस्प्लेसमेंट होत नसेल मग तुमचं वर्क डन काय झिरो. पण तुम्हाला माहित आहे एखादा आपण जर वर्क केला एखाद्या सिस्टीम वरती एखाद्या ऑब्जेक्ट वरती मग तिथं काय होतं आपलं एनर्जी इंटरनल एनर्जी लॉस होते. करेक्ट. हेच आपल्याला याच्यामधून स्टडी करायचं. मग त्याच्यामध्ये अजून वर्क मध्ये किती टाईपचे हे आहेत आपल्याला ते पाहायचं. ठीक आहे. लेट्स अँड वर्क इज अ स्केलर क्वांटिटी. नेचर ऑफ वर्क. नेचर ऑफ वर्क डन म्हणजे याचा अर्थ टाइप्स ऑफ वर्क डन. आता नेचर ऑफ वर्क डन मीन्स टाइप ऑफ वर्क डन. म्हणजे ते आता कोणती आपल्याला ते पाहायचे आहे. आता जनरली व्हॉट इज अ पॉझिटिव्ह वर्क डन. पॉझिटिव्ह वर्क डन. there is a second negative work done. Negative work done. And this is the last zero work done. There are three types of nature of work done. First is a positive work done, second negative work done, and third zero work done. What is the distinguish between and what is the difference between positive work done, negative work done, zero work done? म्हणजे वर्क डन आपण आता आपण स्टडी केलेला आहे त्याच्यानंतर नेचर मध्ये कोणते वर्क डन आहे ते पॉझिटिव्ह वर्क डन आहे. करेक्ट. नेक्स्ट आहे निगेटिव्ह वर्क डन. नेक्स्ट लास्टला झिरो वर्क डन. तर आपण जनरली सगळ्याला माहिती आहे एक पाहिजे लक्षात. व्हॉट इज द फॉर्म्युला. वर्क डन इज इक्वल टू F cos theta. Correct. What is a F force? S is a displacement. Theta is the angle between force and displacement. This is a work done. Generally ह्याच फॉर्म्युला सगळ्यांमध्ये लिहा. वर्क डन इज इक्वल टू F cos theta. Okay. Work done is equal to F cos theta. Now listen. What is meant by positive work done? If theta is a acute. म्हणजे याचा अर्थ पॉझिटिव्ह वर्क डन आपल्याला कधी म्हणता येते समजून घ्या व्यवस्थित. त्याचा फिजिकल सिग्निफिकन्स पहा. इफ थीटा इज ॲक्यूट. ॲक्यूट म्हणजे काय. थीटा इज लेस दॅन 90 डिग्री. करेक्ट. लेस दॅन 90 डिग्री. मग आता लेस दॅन 90 डिग्री मीन्स एक तर मग आता लेस दॅन 90 डिग्री म्हणजे ॲक्यूट म्हणजे किती असलं पाहिजे झिरो. म्हणजे याचा अर्थ थीटा इज इक्वल टू 0 डिग्री. मग हाच व्हॅल्यू तर सबस्टिट्यूट करा. काय तुम्ही याच्यामध्ये कॉस झिरोची व्हॅल्यू काय. कॉस झिरो
इज इक्वल टू 1. मग आता कॉस झिरोची व्हॅल्यू जर +1 जर असेल मग इथं काय तर मग इथं पॉझिटिव्ह. देन वर्क डन इज अ पॉझिटिव्ह, म्हणजे याचा अर्थ पॉझिटिव्ह वर्क डन. ठीक आहे. देअरफॉर W इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. दिस इज अ फॉर्म्युला. ओके. इफ थीटा इज acute, theta is less than 90 degree. Correct. Means less than 90 degree, but less than 90 degree means theta is equal to 0 degree, cos 0 degree is equal to 1, and we know all of you cos 0 value 1, that's why it is a +1, that's why work done is positive. Therefore work done is equal to force into displacement. But what is meant by actually positive work done? Correct. आता आपल्याला स्टडी काय करायचं आहे याच्यामध्ये, ऍक्च्युअली याचं मिनिंग काय होतं ते आपल्याला स्टडी करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, ओके, आता कसं करा, एखादा अर्थ आहे किंवा एक ऑब्जेक्ट आहे. आता फॉर एक्झाम्पल दिस इज अ पॉझिटिव्ह वर्क डन, दिस इज अ निगेटिव्ह वर्क डन. आता ते कसं पहा. आता फॉर एक्झाम्पल इथं ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे. समजा फॉर एक्झाम्पल एखादा ऑब्जेक्ट इज फ्रीली मूव फ्रॉम दिस अपवर्ड डायरेक्शन. आता समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या वरच्या डायरेक्शन फ्रीली मूव्ह होत असेल खालच्या साईडला, मग याचा अर्थ एकाच डायरेक्शन मध्ये आहे, म्हणजे अर्थ ग्रॅव्हिटेशनल. आता फॉर एक्झाम्पल एखादा ऑब्जेक्ट जर वरून जर आपण सोडला मूव्ह, करेक्ट, मग तो स्पीड याची वाढत जाते. करेक्ट. याचा अर्थ पण कोणामुळे अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड काय होतं त्याच डायरेक्शनला त्याला खेचल्या गेलं जातं, म्हणजे अट्रॅक्टिव्ह नेचरमध्ये असल्यामुळे त्याच डायरेक्शनला येतं, अपोजिटमध्ये नाही. म्हणजे याचा अर्थ फ्रीली फॉल फ्रॉम दिस एनी पर्टिक्युलर पोझिशन अपवर्ड डायरेक्शन. करेक्ट. खालच्या साईडला आल्यानंतर कोणता फोर्स ऍक्ट होतो या ऑब्जेक्टवरती, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड याच्यावरती ऍक्ट होतो. मग याच्यानंतर एकाच डायरेक्शनमध्ये आहे. करेक्ट. आता पहा, हा ऑब्जेक्ट इथून जर रिलीज केला मग कोणत्या डायरेक्शन आहे, खालच्या डायरेक्शनला. स्पीड आहे खालच्या डायरेक्शनला आणि तुमचा अट्रॅक्टिव्ह नेचर अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड काय त्याच डायरेक्शनला. मग आता अपोजिट आहे का सेम आहे, सेम आहे. डायरेक्शन पण सेम आहे आणि अट्रॅक्ट करण्याचा जो फोर्स आहे अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स तेही एकाच डायरेक्शन मध्ये. ऑब्जेक्ट याच डायरेक्शनला, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड याच डायरेक्शनला. मग अपोजिट असेल तर निगेटिव्ह वर्क डन आला असता. करेक्ट. इथं पॉझिटिव्ह आला, याचा अर्थ इथं काय येईल मग पॉझिटिव्ह वर्क डन. करेक्ट. आता फॉर एक्झाम्पल निगेटिव्ह वर्क डन मध्ये इफ अ ऑब्जेक्ट इज व्हर्टिकली थ्रो अपवर्ड साइड, म्हणजे अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स पासून वरच्या साईडला जर आपण फोर्स अप्लाय केला, तुम्ही फोर्स अप्लाय केला वरच्या डायरेक्शनला म्हणजे ऑब्जेक्ट वरच्या साईडला चालला, पण अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड काय खालच्या साईडला, ते वळल्या गेल्या जातं खालच्या साईडला. म्हणजे याचा अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं डायरेक्शन वेगळं आहे, तुमचा ऑब्जेक्ट थ्रो केलेला ऑब्जेक्ट जो फोर्स डायरेक्शन आहे तो वेगळा आहे. म्हणजे बोथ आर इन अपोजिट. मग इथं काय आलं पाहिजे, अपोजिट असल्यामुळं निगेटिव्ह वर्क डन आला पाहिजे. करेक्ट. इथं ॲरो दिसतो पहा, हा ऑब्जेक्ट मूव्ह होतो वरून खालच्या साईडला, इथं खालून वरच्या साईडला इथं काय होतं फोर्स अप्लाय केल्यामुळं हे अपोजिट डायरेक्शनमध्ये इथं निगेटिव्ह वर्क डन येतं, तर पॉझिटिव्ह वर्क डन. आता सिमिलरली पॉझिटिव्ह वर्क डन म्हणजे तिथं काय असलं पाहिजे, ॲक्युरेट असलं पाहिजे. मग आता इथं सिम्पल असतं ते सिमिलरली इथे डिफरन्स करा. इफ थीटा इज obtuse, theta is obtuse. Obtuse means theta is greater than 90 degree. Therefore, theta is equal to 180 degree. Then cos 180 degree is equal to -1. तर cos 0 ची व्हॅल्यू 1 आहे, cos 180 ची व्हॅल्यू -1 आहे. म्हणजे आता इथं -1 आल्यामुळे काय येतं मग वर्क डन इज इक्वल टू -f. ज्याला काय म्हणतो आपण निगेटिव्ह वर्क डन. निगेटिव्ह वर्क डन. करेक्ट. दिस इज सिंपल फॉर्म ऑफ दिस पॉझिटिव्ह वर्क डन, निगेटिव्ह वर्क डन. म्हणजे पॉझिटिव्ह वर्क डन एखादा ऑब्जेक्ट जर वरून जर रिलीज केला, फॉल जर केला, तर अर्थ ग्रॅव्हिटेशनलचा फील्ड आणि आपला फोर्स रिलीज केला एकाच डायरेक्शन मध्ये आहे, त्याला आपण पॉझिटिव्ह वर्क डन म्हणतो. एखादा ऑब्जेक्ट व्हर्टिकली थ्रो ऑब्झर्व केला तर त्या ऑब्जेक्टचं डायरेक्शन वरच्या साईडला, पण तुमचा अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स वरच्या साईडला नाही खालच्या साईडला आहे, म्हणजे बोथ आर इन अपोजिट डायरेक्शन. त्यालाच काय म्हणतो आपण निगेटिव्ह वर्क डन म्हणतो. अगेन्स्ट त्याच्यामध्ये काम करतो. पॉझिटिव्ह वर्क डन इज अ निगेटिव्ह वर्क डन. नाउ लास्ट झिरो वर्क डन. वी नो ऑल ऑफ यू व्हॉट इज इन बाय झिरो वर्क डन. इफ when there is no displacement in the direction of
अप्लाइड फोर्स. म्हणजे आपण ज्या ऑब्जेक्टवरती अप्लाइड जर केला, त्या ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याचं डिस्प्लेसमेंट होत नाही, देन इट इज कॉल्ड एज अ झिरो वर्क डन. कारण होत नाही याचा अर्थ परपेंडिक्युलर. समजा फॉर एक्झाम्पल आता एक असा ऑब्जेक्ट आहे, समजा असा जर फोर्स अप्लाय केला काहीच होणार नाही. फोर्स एकतर या साईडला अप्लाय करावा लागतं, एकतर या साईडला, तरच मग फोर्स हा डिस्प्लेस होणार. असा अप्लाय केल्यामुळे परपेंडिक्युलर असेल. मग तुम्हाला माहित आहे परपेंडिक्युलर म्हणजे याचा अर्थ थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. करेक्ट. therefore is equal to fs cos 90 degree. We know all of you cos 90 degree is equal to 0. म्हणजे cos 90 degree ची व्हॅल्यू काय is equal to 0. therefore work done is equal to force into displacement. Okay, here work done is equal to 0. Correct. आता पहा, हा याचा एक्झाम्पल झाला पॉझिटिव्ह वर्क डन, दिस इज अ निगेटिव्ह वर्क डन. समजा फॉर एक्झाम्पल झिरो वर्क डन. मग आता व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ झिरो वर्क डन? आता याचं कसं एक्सप्लेन करता येते? फॉर एक्झाम्पल एखादा रिजिड वॉल आहे, एखादा रिजिड वॉल, त्याच्यावरती फोर्स अप्लाय करा. मग फोर्स किती जरी अप्लाय केला तर तुमचा इंटरनल एनर्जी लॉस होऊन जातं. मग तुम्ही किती जरी फोर्स अप्लाय केला याचा अर्थ तो एखाद्या रिजिड वॉलवरती जर तुम्ही फोर्स अप्लाय केला, मग हा जो वॉल असेल, समजा एखादा कन्सिडर करा कोणते रिजिड हार्ड वॉल असेल त्याच्यावरती फोर्स अप्लाय करा, ते मूव्ह होत नाही. डिस्टन्स इथून वन प्लेस टू अनदर प्लेस जात नाही. आता फॉर एक्झाम्पल हाच एखादा असं कन्सिडर करा, एखादा ऑब्जेक्ट आहे असं कन्सिडर करा, त्याच्यावरती फोर्स अप्लाय केल्यानंतर याचा अर्थ वन प्लेस टू अनदर प्लेस पर्यंत मूव्ह होत जातो. पण एखादा हार्ड वॉल असेल, फोर्स अप्लाय केला पण ते मूव्ह होत नाही, याचा अर्थ वर्क डन काय तिथं? झिरो. याच्यामध्ये आपण डिस्कस करतो आपण नेचर ऑफ वर्क डन. पॉझिटिव्ह वर्क डन, negative work done, and this is a zero work done. In case of positive work done, theta is a acute. In case of negative work done, if theta is a obtuse, and zero work done is theta is equal to 90 degree, because there is in case of zero work done, when there is no displacement in the direction of applied force. म्हणजे ज्या डायरेक्शनला आपण अप्लाइड फोर्स करतो त्या डायरेक्शनला डिस्प्लेसमेंट आपल्याला झिरो भेटतो. मग आपल्याला माहित आहे वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू कॉस थीटा. मग जर डिस्प्लेसमेंट जर झिरो असेल तर मग एनी क्वांटिटी मल्टिप्लाय विथ झिरो, therefore this quantity also be zero. Correct. These are in the all about the nature of work done. Next, wording by power. Listen, work done is a scalar quantity. Okay, now next, this is a power. This is also very important, is related with CET exam. This is a power. Now, what is by power? We know all of you what is by power. Tell me, what is a power? What is a power? Power is a power of person and machine. The rate at which work done by it, this is called as a power. Okay, power म्हणजे काय? पॉवर ऑफ पर्सन असेल किंवा पॉवर ऑफ ह्युमन बिंग असेल. मग ते ह्युमन असेल किंवा मशीन असेल एखादं, मग त्याच्यामध्ये काय होतं? रेट मीन्स टाइम. रेट क्वांटिटीला काय म्हणतो? दिस इज अ टाइम. करेक्ट. रेट ॲट विच वर्क इज डन बाय इट. वर्क इज डन बाय इट. वर्क डन झालं पाहिजे त्या टाइममध्ये. मग आता याचं मिनिंग काय होतं? फॉर एक्झाम्पल रेट मीन्स वर्क डन इज इक्वल टू दिस अ पॉवर इज इक्वल टू द रेट ॲट विच, म्हणजे कोणत्या किती टाइममध्ये तो वर्क झाला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ इथं डी टी असेल. करेक्ट. मग इथं काय वर्क डन डी डब्ल्यू. दिस इज इक्वेशन नंबर 1. दिस इज कॉल्ड एज अ पॉवर. द रेट ॲट विच वर्क इज डन बाय द टाइम मीन्स याचा द रेट ऑफ डुईंग वर्क, म्हणजे त्याचा रेट काय, काम व्हॉट इज द कॅपॅसिटी काय आहे त्याची काम करण्याची. आलं लक्षात. मग आता ते रेटनुसार ते कोणावर डिपेंड आहे? म्हणजे टाइमवर डिपेंड आहे. म्हणजे याचा अर्थ एखादं ह्युमन असेल, एखादं मशीन असेल, कोणते असेल. फॉर एक्झाम्पल आपण थर्मोडायनामिक्समध्ये सायक्लिक प्रोसेस असेल किंवा त्याच्यामध्ये आपण कॅरनोट सायकल घेतलं होतं. आता एखादं समजा फॉर एक्झाम्पल रेफ्रिजरेटर असेल, एखादं मशीन असेल, मग त्या मशीनमध्ये काय करतो? ते रेटवरती डिपेंड असते त्याच्या टाइम वर्कवरती.
म्हणजे द रेट ॲट विच वर्क इज डन बाय इट, म्हणजे त्याच्या त्या टाइमवर डिपेंड राहते किती. आता फॉर एक्झाम्पल समजा एक सायकल कंप्लीट करण्यासाठी 10 सेकंद लागत असेल ते वर्क करण्यासाठी, मग ते त्याचं ते पॉवर झाला. आता समजा दुसरी एखादी मशीन असेल, समजा ते 5 सेकंदामध्ये एखादं वर्क डन, एक 1 युनिट वर्क डन कंप्लीट करत असेल, म्हणजे याचा अर्थ त्याला पॉवर म्हणतो, त्या मशीनचा त्या ह्युमन बिंगचा ते पॉवर म्हणतो. त्याला आपण असं डिस्कस करतो आपण, पॉवर इज इक्वल टू द रेट ॲट विच वर्क इज डन बाय इट. पण आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, माझा याचं डायमेन्शन आणि जे असाइनमेंट आहे ते एक्झामला विचारू शकतो. पॉवर इज इक्वल टू वर्क डन divided by time. This is a formula of power. Therefore, we know all of you what is a work done formula, Fs cos theta. We know all of you theta is equal to 0 degree. Therefore, work done is equal to force into displacement. Substitute this value is equal to force is equal to, this is a change in displacement, ds divided by dt. We know all of you एक्झाम मध्ये रिलेशन विचारतात पहा, दिस अ पॉवर dw बाय dt. पॉवर इज इक्वल टू, इथं फॉर्म्युला काय सबस्टिट्यूट केला, वर्क डनचा फॉर्म्युला सबस्टिट्यूट केला, फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. इथं चेंज होते डिस्प्लेसमेंट म्हणून ds घेतला, पण आपल्याला माहिती आहे ds म्हणजे डिस्प्लेसमेंट, dt मीन्स टाइम. द रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज अ लिनियर व्हेलॉसिटी. पॉवर इज इक्वल टू फोर्स इनटू व्हेलॉसिटी. हे एक्झामला विचारतो, लक्षात रिलेशन आहे. Force into velocity. The rate of change of linear displacement with respect to time is called as a linear velocity. मग आता या फॉर्म्युल्यावरून SI ने डायमेन्शन काढा. Power is equal to, here force, displacement, there is a time. What is a force? Newton. Here there is a meter divided by there is a time. And this quantity is called as a watt. ओके, आपण याला वॅट म्हणतो. आता सिमिलरली आता हा झाला याचा SI युनिट, आणि यालाच क्वांटिटी न्यूटन म्हणजे काय, तो फोर्स इज इक्वल टू मास इनटू ॲक्सेलरेशन. ओके, म्हणजेच काय, किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर, म्हणजे किलोग्राम मीटर सेकंड स्क्वेअर, म्हणजे त्याला काय येतं, किलोग्राम मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअरला काय म्हणतात आपल्याला, वर्क डन म्हणता येतं. आणि खाली डिवायडेड मध्ये एक सेकंद आहे, सेकंड क्यूब मध्ये येतं. ठीक आहे, आपण ते पाहू. पॉवर इज इक्वल टू, व्हॉट इज द फोर्स फॉर्म्युला, मास इनटू ॲक्सेलरेशन. करेक्ट. दिस इज अ डिस्प्लेसमेंट, दिस इज अ टाइम. ओके, वी नो ऑल ऑफ यू व्हॉट इज द SI यूनिट ऑफ मास, किलोग्राम. व्हॉट इज द ॲक्सेलरेशन, मीटर पर सेकंड स्क्वेअर. हियर ऑल्सो मीटर divided by this is a second. What will get, kilogram, meter into meter, meter square, second square into second, second cube. This is a SI unit of this power, and this quantity is called as a watt. What is the dimension? Right here, mLT. What is the physical quantity of this kilogram? Mass. What is the power? 1. Meter square physical quantity is related with length. What is the power? 2. Next, in the denominator displacement power, second power 3. It goes from numerator. What will get? This is a minus 3. This is the dimension of this power. Okay. Now let us next class discuss about the energy. Today discuss about the work and power, and last class discuss about the energy. एवढे इंट्रोडक्शन पार्ट झाल्यानंतर बेसिक कन्सेप्ट झाल्यानंतर याच्यावरती आपल्याला MCQ सॉल्व करायचे. करेक्ट.